चिंटू सकाळी घराबाहेर खेळत होता. तेवढ्यात त्याला त्याचा शाळेचा एक मित्र राजू येताना दिसतो. राजूच्या हातामध्ये बटाट्याचा पराठा असतो. तो आलू पराठा पाहून त्याला कसं तरी होतं. तो म्हणतो, मला याचा एक घास भेटला असता तर. आणि तेवढं म्हणताच राजू हसू लागतो. राजू त्याचा अपमान करत म्हणतो, अरे तुम्ही भिकारडे लोक, तुमच्या घरी कुठनं येणार पराठे, भिकारी, चल निघ. असं बोलताच चिंटूचं मन मात्र दुखतं. तो रडत रडत घरी येतो. घरी बसलेल्या आईकडे तो पळत पळत जातो आणि आईला म्हणतो, आई आई माझ्यासाठी पण आलू पराठा बनव ना, मला बटाट्याचे पराठे खूप आवडतात. त्यावरती त्याची आई म्हणते, अरे तू वेडा वेगळा झालायस की काय, किती महागात बटाटे तुला कळतंय ना, का घरात काय अक्कल आहे का नाही तुला, आपल्याकडे एकतर पैसे नाही आहेत घरामध्ये जरा पण. तो तिकडून रडत असतो. तर तेवढ्यात यांचं झालेलं बोलणं त्याची आजी सगळं मागून ऐकत असते. तिकडून कांती म्हणते, अगं सुनबाई एवढं काय झालंय तुला, त्या बारक्या पोराला किती बोलशील, बनव ना एक पराठा, तेवढं काही आपले बटाटे नाहीत का तेवढे घरामध्ये. त्यावरती तिकडून विद्या समजावून सांगते, अहो आई घरामध्ये खरंच पराठ्यासाठी बटाटे नाही आहेत, जर याच्यासाठी पराठा बनवला ना तर घरामध्ये खायला काही राहणार नाही. उद्या परवाचं काय करायचं भाजी, आपली परिस्थिती माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही परत तरी मलाच बोलताय. आता असं म्हणतात राजेश बसला असतो. राजेश म्हणजेच विद्याचा नवरा. तो म्हणतो, आई जे बोलते ते बरोबर आहे, लहान मुलाचं आपल्याला मन नाही दुखवायला पाहिजे. अगं पण एक गोष्ट ही पण आहे की आपल्या चिंटूचं मन जरी नसेल दुखवायचं तर त्याच्यासाठी खायला काहीतरी करायलाही हवं ना. तिकडून चिंटू आजीच्या मांडीवर जाऊन बसतो. म्हणतो, आजी आजी माझ्यासाठी उद्या पराठा करशील ना. त्यावरती नातवाच्या प्रेमापोटी आजी म्हणते, हो उद्या तुझ्यासाठी पराठा बनेल, जर मला माझ्या सोन्याच्या दागिने जरी गहाण ठेवावे लागले ना तरी बनेल, तू काळजी करू नको, तुला उद्या मी पराठा खाऊच घालणार. आता हे ऐकून चिंटूला मात्र मनातल्या मनात खूप चांगलं वाटत असतं. अगदी रात्रीचा वेळ झालेला असतो. रात्रीच्या वेळी चिडून विद्याला या गोष्टीचं टेन्शन आलं असतं की नक्की पुढं काय घडणार. आपल्या घरामध्ये जर खायला अन्न नाही आहे आणि या मुलासाठी जर पराठे बनवले तर कसं होईल. इकडून चिंटू मात्र रात्री घरात आत जाऊन झोपला असतो. झोपेतही तो पराठे पराठे आलू पराठे बटाटे असं ओरडत असतो आणि विचार करत करत झोपी जातो. त्याच्या मनाला ही गोष्ट खूप लागली असते की त्याला आज बटाटे पराठे खायला मिळणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस उजळतो. इकडून कांती चुलीसमोर शेकत असते तर सून विद्या भांडी घासत असते अंगणात. भांडी घासत असता तिला आठवतं की आज तिला चिंटूसाठी पराठा हवा आहे. तर कांती म्हणते, सुनबाई आज काय करायचं आठवते ना तुला, माझ्या नातवाचं मन नाही दुखवायचं, त्यासाठी आलू पराठा बनवायचा आपल्याला, आठवते ना काल काय बोलणं झालेलं. तेवढ्यात ती समजावून सांगते, अहो सासूबाई आपल्याकडे काही नाही आहे घरात, मी काल सांगितलं तुम्हाला समज नाही आहे का, जर बटाटे आज वापरले तर 2 दिवसाचं जेवण नाही राहणार, आपल्याकडे खायला भाजी नाही आहे. तर त्यावर ती विचारात पडते. म्हणते, अगं मी त्याला वचन दिलंय, काय सांगू आता मी त्याला, मन दुखेल ग त्याचं. यांचं बोलणं मागून सगळं चिंटूने ऐकलं असतं. चिंटूला हे ऐकून खूप राग येतो, त्याचा चेहरा लाल होतो. तो म्हणतो, मला तुमचं काही नको, नाही खायचा मला आलू पराठा, आणि रागारागात बरंच काही बोलून तिथून पळून जातो. आता हे या दोघींनाही खूप वाईट वाटतं. संध्याकाळची वेळ असते. तिकडून किशोर कामावरून येतो. येताना तो न विकलेले फणस घरी घेऊन आला असतो. ते फणस कोणीही विकत घेतले नसतात, कारण गावामध्ये सगळ्यांना फास्ट फूड खायचं वेळ लागलं असतं. तो सांगतो की, आई हे फणस विकले नाहीत बघ, आपल्या याचं काहीतरी करावं लागेल. त्यावरती ती सांगते की, काळजी कशाला करतोयस, तुझी बायको आहे ना एवढी कलाकार, ती बनवेल याचं काहीतरी, सुनबाई याचं काहीतरी बनवा चमचमीत एकदम, सर्वांना आवडलंही पाहिजे. आता ती विचार करत असते पीठ मळता मळता की याचं काय करू मी नेमकं, ह्या फणसाचं काय बनवता येईल का मला, ह्या फणसाचा परोठा तर नाही बनता येईल. मग ती खूप विचार करते आणि त्याचा रात्री पराठा बनवायचं ठरवते. त्याचं एक सारण बनवलेलं असतं आणि ते सारण आणि हे पीठ असं मिळून तिनं पराठे बनवायला सुरुवात केली असते. मनामध्ये खूप विचार आणि धडधड असते, जर हे कोणाला आवडले नाही तर सगळं वाया, सासूबाई मला खूप जास्त बोलतील. तरी ती रात्री ते पराठे बनवून सगळ्यांना वाढते. तिकडून तिची सासू कांती तिची तारीफ करते, म्हणते, वा सुनबाई काय मस्त पराठे बनवलेत ग. इकडून तिचा नवरा किशोरी तारीफ करतो आणि म्हणतो, खरंच ग, एवढे मस्त पराठे विद्या मला रेस्टॉरंटमध्ये कधी खायला मिळाले नसतील, खूप उत्तम बनवलेत बघ तू. आता हे घाबरत घाबरत ती म्हणते चिंटूलाही द्यावे. चिंटूला दिल्यानंतर चिंटू विचार करत करत एक तुकडा खातो आणि तो त्याला खूप जास्त आवडतो आणि तो परत परत खायला लागतो आणि म्हणतो, आई खूप मस्त पराठे बनवलेत तू, एवढे छान तर मला कधी भेटलेच नाही, त्या राजूपेक्षा छान पराठे आहेत तुझे. आता असं म्हणताच तिला मात्र खूप चांगलं वाटू लागतं. तिची सासू म्हणते, आज रात्री पण हेच बनव पराठे फणसाचे, कळलं ना. तर ती म्हणते हो. दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस उजळतो. तिकडं
चिंटू आईकडे पळत येतो आणि म्हणतो, आई आई मला कालचे सारखे पराठे परत परत खायचे, करशील का तू? त्यावर ती हसत म्हणते, अरे एवढं त्यात रडतोस काय, करेन ना. आणि ती पुन्हा पराठे बनवायला घेते, पुन्हा पीठ मळते आणि रात्री पराठे बनवून सगळ्यांना खाऊ घालते. पराठे खात असताना किशोर म्हणतो, अरे असे पराठे खरंच रेस्टॉरंटमध्येही नाही मिळत, एवढे मस्त पराठे जर बाहेर खायला मिळाले तर लोक वेडे होतील. खरंच विद्या, तुझ्या हातामध्ये जादू आहे. खूप मस्त आणि उत्तम चमचमीत पराठे आहेत बघ असे, आणि गरम खाताना तर खूप छान लागतात. आता हे सगळं बोलणं ऐकून चिंटूच्या मनात एक आयडिया येते. तो म्हणतो, जर पराठे एवढेच चांगले तर तुम्ही विकत का नाही? बाहेर लोकांनाही खूप आवडतील, आपल्यालाही खूप पैसे मिळतील. असं म्हणताच घरच्यांच्या डोक्यामध्ये टूप पेटते. तिकडून कांती सांगते, सुनबाई तुझ्या हातामध्ये चव आहे, तू खरंच बनव हे पराठे. तुला काही मदत लागली ना तर आम्ही आहोत, तू काही काळजी करू नको. आता ह्यांचा प्लॅन ठरतो दुसऱ्या दिवशी ठेला सुरू करायचा. त्यावरती विद्या म्हणते, आपण सगळ्यांनी मिळून मेहनत करायची, या एका अटीवरती मी करायला तयार आहे. आपण उद्यापासूनच आपला गाडा सुरू करूया, चौकामध्ये आपलं एक ठेला छोटासा लावूया. आता यांचं गाडा लावायचं ठरलं असतं. तीच ठरल्याप्रमाणे तिथं पराठे बनवते आणि सकाळी सकाळी एक मोठी परात भरून पराठे बनवून गरम गरम ठेवले असतात. आता ते विशेष फणसाचे पराठे गावामध्ये फेमस होतील ह्या अपेक्षाने त्यांनी ठेवले असतात. यांच्या मदतीला तिची सासू कांती झाडाखाली येऊन बसते आणि नातू गोलू आणि नातू चिंटूही तिथं आलेला असतो. त्यांना वाटतं की गिऱ्हाईक का येत नाही, खूप वेळ झालाय. शेवटी काही वेळाने निराश होऊन विद्या तिच्या नवऱ्याकडे पाहते आणि त्याला म्हणते, काय हो, आज कोणी झालं नाही पराठे घ्यायला? आपली ही आयडिया फेल तर नाही झाली? आणि आपलं दुःख नवऱ्याजवळ प्रदर्शित करते. तो म्हणतो, धैर्य ठेव, सगळं नीट होईल. तेवढ्यात तिकडून 2 मुलं येतात. ती 2 मुलं येऊन म्हणतात, अरे हे काय फणसाचे काय पराठे असतात का? चल खाऊन तरी बघूयात कसे. आणि ते पराठे घेतात, पराठे घेऊन खाऊ लागतात. त्यांना ते पराठे खूपच जास्त टेस्टी वाटतात आणि ते म्हणतात, वा पराठे खूपच छान आहेत तुमच्या इथले, आम्ही नंतर परत खायला येऊ आमच्या मित्रमंडळी नाही घेऊन. आता हळूहळू तिथे लोकांची गर्दी वाढू लागते आणि तिचे पराठे गावात पूर्ण फेमस होऊन जातात. कधी ती एकटी असते तर कधी तिची सासू कांती मदतीला येते. आणि इकडं चिंटू जाऊन त्याच्या मित्राला सांगतो, मी तुझ्यापेक्षा महागडे मस्त पराठे खातो, आमची मम्मीच बनवते. आणि यांचं कुटुंब आनंदात राहू लागतं.